मुंगी घाट नाव लहान पण चढाई जबरदस्त. सकाळी 11 वाजल्यापासून उन्हात उभा आहे. नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवरती. आपण कळेच असेल आपण कुठे आलोय. आपण आलोय मोठा महादेव इथे शिखर शिंगणापूरच्या यात्रेनिमित्त भव्य दिव्य अशी कावड यात्रा बघण्यासाठी. सातारा जिल्ह्यातील उंच डोंगरावर बसलेलं हे शिखर शिंगणापूर हे भगवान शंकराचे जागृत देवस्थान मानले जाते. दरवर्षी इथे भव्य यात्रा भरते. महादेवाचा अभिषेक करण्यासाठी इथे विविध गावातून कावडीमधून पाणी आणले जाते. भक्तगण कावड घेऊन डोंगरावरती चढत नाचत गाचत दर्शनासाठी जातात. इथे मंदिराच्या मागच्या साईडला आलोय आम्ही. आता इथं मुंगी घाट उडकतोय. आम्हालाच माहित नाही कुठं आहे. कुठं आहे? भेटतोय का? भेटतोय का? हो गाईड. घाट भेटेल तिथून आम्ही वाट करतोय आता मुंगी घाटेकडे जाण्यासाठी. इधर सभी पॅक हो गया भाई. तर उन्हातानाचा आम्ही कावड बघायला आलो. मित्रांनो, हाच तो मुंगी घाट जिथून हजारो कावडी मंदिरावरती आणल्या जातात. उन्हात किती वाजल्यापासून उभा आहे तुम्ही? इथं उन्हात आम्ही 11:30 वाजल्यापासून उभा आहे. कशासाठी उभा राहिला एवढ्या उन्हातानाचं? हे मुंगी घाट कावडीचं काय महत्व आहे ते बघण्यासाठी जाणून आलाय तुम्ही. घेण्यासाठी. बरोबर. महादेवाचं अवतार ह्यात काय आहे सत्पन हे जाणून घ्यायसाठी आम्ही इथं सकाळी 11 वाजल्यापासून उन्हात उभा आहे. पहिल्याच वर्षी आहे का दरवर्षी येता तुम्ही? नाही, मी पहिल्यांदाच वर्ष आलोय. बाबा हे 25 वर्षाला मी आहे. 25 वर्षापासून तुम्ही दरवर्षी येताय? कावड होतो मी. बरं. कावडीचं महत्व सांगा. ही कावड कशामुळे आणली जाते? कावड म्हणजे दुसरे कावड आहे. भोगपडेश कावड, माळशेज तालुका, जिल्हा सोलापूर. बरं. तर आम्ही येतो. आता मी येत नाही. आता आम्ही आपलं सहज असू दे की, पण सांगा महत्व. नाही नाही, हे कावड मुंगी घाटातून वर का आणली जाते? का आणली? वर्ण म्हणजे पहिल्यापासून चालू आहे आमचं. बरं, नाही कशामुळे आणली जाते? हे देवासाठी. चालेल. हे बघा मित्रांनो, अशी मुंगी घाटामध्ये सगळे भर उन्हात उभा राहिलेले आहेत कावड बघण्यासाठी.
मग काय भरूनात आम्ही पण बसलो मांडी घालून मुंगी घाटातील थरारक सीन बघण्यासाठी. याच कारणामुळे या घाटाला मुंगी घाट असं नाव दिलेलं आहे. इकडे बघ.